तरुणाच्या जाचाला कंटाळून अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची ही बातमी। 16 वर्षीय मुलीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्यात आली आहे। तर तू माझ्याशी बोलली नाहीस तर तुझ्या भावाला मारून टाकेन, तरुणाने या मुलीला धमकी दिली होती। रोजच्या याच त्रासाला कंटाळून मुलीने टोकाचं पाऊल उचलले। कुटुंबियांनी अशा प्रकारचा आरोप केलाय। तर आरोपीला अटक झाल्यानंतरही आरोपीकडून कुटुंबियांना धमक्या देण्याचं सत्र हे सुरूच आहे। आज जेल कल बेल फिर वही पुराना खेल असं म्हणत चाकू तलवार दाखवून धमकी दिल्याचा आरोप आहे। कल बेल फिर वही पुराना खेल। कल बेल फिर वही पुराना खेल। तर ही जी दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर, त्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो कशा प्रकारे तो दुचाकीवर बसलेला युवक हा हे म्हणतोय आज जेल कल बेल फिर वही पुराना खेल, आणि याच शब्दांमध्ये त्या मुलीच्या कुटुंबियांना धमकी दिल्याचा आरोप हा मुलीच्या कुटुंबियांकडून केला जातोय। 16 वर्षीय मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे। तरुणाच्या जाचाला कंटाळून म्हणून ही आत्महत्या केली आणि त्यानंतर सुद्धा तरुण ताब्यात असताना पोलिसांच्या अटकेत असताना सुद्धा कुटुंबियांना धमकी दिली जाते। प्रतिनिधी सुमित पवार आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया। सुमित, नेमकी कधीची ही घटना आहे? कुटुंबियांचं असं म्हणणं आहे की अजूनही आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत, काय नेमकी सविस्तर अपडेट आहे या संदर्भातली? नक्कीच विक्रांत, काही दिवसांपूर्वी ही घटना संभाजीनगरतील ओव्हर जटवाडा रोडवर घडली होती। या संबंधित 2 आरोपी पोलिसांनी अटक केलेली आहे। मात्र 5 आरोपी अद्यापही फरार आहेत आणि त्यातील एका आरोपीने गावामध्ये आज जेल कल बेल आणि फिर वही पुराना खेल अशा प्रकारचं वक्तव्य करत गावात पुन्हा एकदा दहशत पसरवण्याचा प्रयत्न केलेला आहे। संबंधित आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक देखील रवाना झालेले आहेत। पण अशा प्रकारे हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक कशा प्रकारे दहशत माजवण्याचा प्रयत्न गावात करतात हे आपल्याला या दृश्याच्या माध्यमातून दिसत आहे। अगदी खरं आहे सुमित, खरं तर आज जेल कल बेल फिर वही पुराना खेल असं म्हणून कुठेतरी न्याय व्यवस्थेची सुद्धा थट्टा उडवली जाते का असं म्हणायला हरकत नाही।